अपघात टाळण्यासाठी हायवेपासून 500 मीटरच्या आतील दारू दुकानं 1 एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश दिले, पण आता त्यावरती पळवाट काढली जाते। जळगावमध्ये त्यासाठी काय करण्यात आलंय पाहूयात। 500 मीटरची मर्यादा आली आणि तळीरामांची दारू उतरली। जळगावमधल्या तळीरामांसाठी सरकार धावलं आणि रस्त्यांची मालकी महापालिकेकडे आली। जळगावमधल्या 45 दारू दुकानदारांना अभय मिळालं। जळगावचे लोक भडकले, रस्त्यावर उतरले। सरकार वरमलं आणि रस्ते पुन्हा मूळ मालकाकडे। दारूबंदीचा निर्णय झाल्यानंतर राज्यात सर्वात आधी यातली पळवाट शोधणाऱ्या जळगावची ही कहाणी आहे। तदनंतर दिनांक 28 रोजी अक्षय तृतीयेच्या सणाच्या दिवशी शहरातील महिला संघटनांसह जवळपास 30 संघटनांनी जळगाव फर्स्टच्या नेतृत्वाखाली एक व्यापक अशी स्वाक्षरी मोहीम शहरामध्ये राबवली। एक दारू दुकानांना अभय देणारा जो एक जळगावचा पॅटर्न होता, तो जळगाव पॅटर्न रद्द करत दारू दुकानांचा अभयाच्या पुढे जनमताला प्राधान्य देत जनमताचा आदर करत नवीन निर्णय काढला आणि हे 6 रस्ते पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गीकृत केले। ही पळवाट शोधण्यात आमदार सुरेश भोळे यांनी तत्परता दाखवल्याचा आरोप होतोय। या प्रकरणामध्ये जी स्थानिक लोकप्रतिनिधी राजू मामा भोळे यांनी ज्या पद्धतीने याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग करून आणि हा निर्णय मिळवून आणण्यामध्ये प्रयत्न केले, तेवढेच जर कधी प्रयत्न या शहरांच्या इतर समस्यांच्या बाबतीतही त्यांनी लक्ष घातलं तर निश्चित म्हणतो की या शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। कोणताही निर्णय याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की दारूचे आरोप झाले, याच्यामधल्या कुठल्याही लेटरमध्ये लिखरचा कुठलाही उल्लेख केलेला नव्हता। हा 2001 ला शासनाने निर्णय घेतलेला होता। याचा अगोदरच्याच माझ्या आमदारांनी लेटर दिलेलं होतं आणि याचा पाठपुरावा आपण सुद्धा त्याची माहिती घ्यावी ही माझी आपल्याला विनंती आहे। सरकारी तत्परतेनं खुश झालेल्या बार मालकांचा आनंद मात्र विरून गेलाय। तर शिफ्टिंग तर करण्याचं अलाव केलेलं आहे शासनाने। शिफ्टिंग आपण करू शकतो। शिफ्टिंग केल्यानंतर ती दुकानं रहिवासी राहतील, त्या रहिवासी लोकांना त्रास होईल त्या हिशोबाने। तर माझी अशी विनंती की शासनाने ही ठाम भूमिका घ्यायला पाहिजे। जो निर्णय त्यांनी आता घेतलेला आहे तो मागे घेऊन जी दुकानं जिथं आहे तिथं चालू ठेवायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। फक्त हे कसं झालं, याच्यात राजकारण झालं, एक टार्गेट करण्यात आलं म्हटलं तर वावगं नाही की शहराच्या आमदाराला टार्गेट करण्यात आलं आणि त्याचा इफेक्ट बाकीच्यांवर झाला। आमदाराचं असेल नसेल दुकान, त्याच्यात बेनिफिट कोणाला झाला याचं काही कळायला मार्ग नाही। फक्त राजकारण करायचं म्हणून हा राजकारण केलेलं आहे। मुठभर लोकांच्या हितासाठी सरकारी नियमांना बगल देण्यात ज्यांनी तत्परता दाखवली ना, त्यांच्यासाठी हा मोठा धडा आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।